नमस्ते, मी अनिता शिंदे। अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। हा मी 10 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवलेला आहे आणि याचं मी कटिंग आणि हा शिवायचा कसा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा। यासाठी मी अस्तर घेतले 2 मीटर आणि ही साडी घेतलेली आहे। तुम्ही 3 मीटर कापड सुद्धा घेऊ शकता। याची मी माप लिहिलेली आहेत आणि ही साडी ह्या प्रकारे आहे। याला हे नेट आहे आणि काही ठिकाणी बटरफ्लाय आहेत आणि काही ठिकाणी प्लेन नेट आहे। तर मी हे प्लेन भाग आहे तो हा बाजूला काढणार आहे आणि उरलेलाच कापडाचा उपयोग करणार आहे। हे कापड बरोबर 3 मीटर आहे। तर याचा आपण आता यासाठी मी अस्तरवरती हे कटिंग दाखवणार आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा। तर हे जे कापड आहे ते सिल्कचं आहे, ज्याला थोडीशी चमक आहे, ते मी घेतलंय आणि त्याची मी ही घडी घालून घेतली ह्या प्रकारे। आणि परत एकदा व्यवस्थित बघा आणि इथे मी व्यवस्थित हे पकडलेलं आहे। याची घडी कशी घालायची ते एकदा व्यवस्थित बघा। ह्या प्रकारे याची मी घडी घालून घेतली। इथे 1.5 इंच मी ही खून केलेली आहे आणि त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे। ही खून केली मी आणि याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे। वरचा बाजू ही ह्या भागाची बंद आहे आणि खाली दोन पदरी भाग आहे। इथे मी अगोदर सरळ एक रेष मारून घेतली। इथे उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे। मी इथे 13 इंच घेतले आणि ही रेष मारून घेतली आणि याचा आपण इथे 6.25 इंच घेतलंय। इथे 6 इंच मोंडा खुले घेतली। इथे छातीचा चौथा 6 अधिक 1 घेतले आणि अशा प्रकारे हे आखून घेतलेलं आहे आणि 2 इंच आपण ही शिलाई मार्जिन सोडलेली आहे आणि याला आपण हा आकार देऊन घेतोय। आतील मोंडा खोलीचा पण आपण अशा प्रकारे आकार दिलाय। ही माप परत एकदा तुम्ही व्यवस्थित बघा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि माझ्या ह्या चॅनलला तुम्ही बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की लवकर येतील आणि व्यवस्थित समजतील। तर याचा आता आपण कटिंग करून घेत आहोत। याचं 2.25 इंच मी गळा रुंदी घेतली आणि 5.5 इंच गळा खोली आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 1.5 इंच आहे आणि आपण आता हे कापून घेतोय। याला नॉचेस पण देऊन घेतलेत आपण आणि आतील मोंडा खोली पण कापली। हा झाला पुढचा भाग आणि हा झाला पाठीमागचा भाग। याचं कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला हे उरलेल्या भागाची अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे आणि परत एकदा अजून एक आपण घडी घालून घेतली आणि हे आपण व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे हा भाग घ्यायचा आहे, कमरेचा 3रा भाग घ्यायचा आहे। तर याचे मी 22 इंचाचा टेप पकडून असे 3 भाग करून घेतलेत आणि आपल्याला हे याच्या खुणा करून घ्यायच्या आहेत। आपली कमरेची उंची आपण कमरेची बाजू पण व्यवस्थित हे मोजून बघतोय। हे त्याच्या एवढं भरायला हवं, नसेल भरत तर आपल्याला थोडंसं हे वाढवून खून करून घ्यायचे आहे। हे याची मी खून करून घेतली। आता आपल्याला उंची होती 12 इंच कमरेपर्यंत, तर तिथपर्यंत टेप तिथे पकडायचा आहे आणि उंची 32 अधिक 1 इंच मी 33 इंचाची खून केली। तुम्ही कितीही उंचीचा फ्रॉकचं अस्तर कापू शकता ह्या उंचीप्रमाणे। तर मला 32 इंच उंची पाहिजे, मग मी 1 इंच मिळून 33 इंचाची खून केली आणि मी हे कापून घेतलेलं आहे। आता याचं आपलं कटिंग झालंय। आता हे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते। याचा भाग मी हा वरती तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे कसं जोडायचं आहे ते आणि हे व्यवस्थित याचं कटिंग आलेलं आहे की नाही ते। तर हे बघा, हे आपण जोडून व्यवस्थित बघितलं तर हे व्यवस्थित आलेलं आहे। आता हा जो भाग आहे याचा आपण साडीवरचं कटिंग करणार आहोत। त्या अगोदर मी हे लेस काढून घेतली आणि जसा हा भाग आहे अस्तर कापलेला त्याच मापाचा आपण हे साडीचं कटिंग करून घेतलेलं आहे। याचं कटिंग केल्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने हे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि इथे
टीप टाकून घ्यायची आहे। ही टीप आपण टाकून घेतली। आता आपल्याला हा बेल्ट आहे, याला हॉर्स एअर बेल्ट म्हणतात। तो मार्केटमध्ये मिळतो किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता हे आपल्याला कसं जोडायचं आहे ते मी सांगते। या घेऱ्याला हे जोडायचं आहे। तर ही नेट आहे ती उलट्या बाजूने वरती आली पाहिजे आणि त्याच्यावर आपण ही काढलेली लेस घेतली आणि त्याच्यावर हा बेल्ट ठेवला आणि त्याच्यावरती ठेवून आपल्याला ही टिप मारायची आहे। नेट ही उलटी ठेवली आहे, त्याच्यावरती आपण हा हे लेस ठेवली आणि त्याच्यावर हा बेल्ट ठेवलाय आणि आपण ही कडेने व्यवस्थित टिप मारून घेत आहोत। हे तुम्हाला समजलंच असेल। ह्याप्रमाणे आपल्याला याची टिप मारून घ्यायची आहे। ही उलटी बाजूची नेट आहे, त्याच्यावर ही काळ्या रंगाची आपण लेस ठेवली आणि त्यावर हा बेल्ट ठेवलेला आहे आणि आपण ही टिप मारून घेत आहोत। आता हे आपल्याला सुईचं बाजूने पलटवून ह्या प्रकारे आतमध्ये व्यवस्थित हा काळी जी लेस आहे ती टाकून हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे हे सुईच्या बाजूने याची टिप व्यवस्थित आलेली आहे। हा बेल्ट पूर्ण लावून झालाय आणि हा बेल्ट लावल्यामुळे आपल्या फ्रॉकला हा व्हॉल्यूम आलेला आहे आणि फ्रॉक सुद्धा हा घेर व्यवस्थित दिसायला लागलेला आहे। आता आपल्याला हे भाग आहेत याच्यावर सुद्धा नेट व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे, कापून घ्यायचे आहे आणि मी गळा सुद्धा व्यवस्थित शिवून घेतलाय। आता इथे आपल्याला टक्स टाकायचे आहेत। तर खालची टक्स रुंदी अर्धा इंच आणि उंची 5 इंच घ्यायची आहे। मी शोल्डरमध्ये हे दुमडून घेतलेलं आहे। शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि आपल्याला ही टिप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपले टक्स टाकून घ्यायचे आहेत। हे पुढच्या भागाचे झाले। पाठीमागच्या भागाला सुद्धा आपण शोल्डरपर्यंत अशी अर्धी घडी घालायची आहे आणि याचे टक्स टाकून घ्यायचे आहेत। आपले हे टक्स टाकून झालेले आहेत। चारही भागाला आपल्याला चारही टक्स व्यवस्थित दोन्हीही पाठीमागच्या आणि पुढच्या भागाचे टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर हे आपले टक्स देऊन झालेले आहेत। आता आपल्याला हे जे मी 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं ते मी व्यवस्थित खुणेपर्यंत व्यवस्थित दुमडून घेतलं। इथे आपल्याला चेन टाकायची आहे। हा पाठीमागच्या भागाचा आपण हे शिवून घेत आहोत। हे आपलं शिवून झालं। इथे आपण चेन लावणार आहोत। हे भाग आपण व्यवस्थित शोल्डरला आपण ह्या टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि हा भाग आपला शिवून झालेला आहे। आपलं जी बाहीचा भाग आहे तिथे हे मी पट्टी लावून घेते आणि नॉचेस देऊन इथे आपण गोट करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बाही लावा किंवा तुम्ही स्लीवलेस सुद्धा फ्रॉक हा करू शकता। आता आपल्याला इथे 2 इंच आपण सिलाई मार्जिनची खूण केली होती, तिथे बरोबर ही टिप मी टाकून घेतलेली आहे। हा वरचा भाग व्यवस्थित आपला शिवून झालेला आहे। आता हे मी 36 बाय 36 इंचाचं नेट कापून घेतलेला आहे। हा एकदम चौकोनी असा पीस मी कापून घेतलेला आहे। याचं माप बरोबर 36 इंच बाय 36 इंच आपण घेतलेला आहे। आता आपल्याला याच्या कडेने बरोबर जसं आपण घेराला बेल्ट लावलेला आहे त्याच पद्धतीने हा बेल्ट लावून घ्यायचा आहे। तर आपण हा बेल्ट लावताना मी पुन्हा एकदा सांगते, नेट ही खाली सुईची बाजू आहे आणि वरती ही उलटी बाजू आलेली आहे। त्यावर हा आपण निघालेली ही काळी लेस ठेवली आणि त्यावर हा बेल्ट ठेवून आपण हे टिप मारून घेत आहोत। आता टिप मारताना एक काळजी घ्यायची आहे, हा व्यवस्थित टिप ठेवून हे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कोपरे सुद्धा आपले हे व्यवस्थित यायला हवेत। या प्रकारे आपल्याला ही टिप टाकून घ्यायची आहे। आता हे आपण कोपरे व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि हा शेवट बघा ह्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे। हे तुम्ही व्यवस्थित बघा। आता आपला हा बेल्ट परत पलटवून सुईच्या बाजूने आपल्याला ही टिप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। हे बघा आपलं सुईच्या बाजूने म्हणजे हा बेल्ट बरोबर वरती आलेला आहे आणि आपण हे व्यवस्थित हा बेल्ट शिवून घेत आहोत। तर हा बेल्ट सुद्धा आपला ह्या चौकोनीच्या सर्व भागांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। हा बेल्ट लावल्यामुळे आपला जो फ्रॉक आहे त्याला एकदम छान असा व्हॉल्यूम येतो। याची आपण अशा प्रकारे घडी घालून घेतली आणि त्रिकोणी पुन्हा एकदा घडी घातली। इथे 3 इंच माप घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कापायचं आहे। हे आपण कापून घेतलं। आता आपल्याला हे मोजून बघायचं आहे। ह्या कमरेच्या भागाला हे व्यवस्थित येतंय की नाही, हे थोडंसं लहान पडतंय त्यामुळे थोडं मी अजून 1 इंच
कापून घेतलेला आहे. म्हणजे मी बरोबर याचा गोल राऊंड मोजून हे कापते. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे याचं कटिंग करायचं आहे. आता याची मी घडी बदलून घेतली. हे बघा, ह्या प्रकारे याची त्रिकोणी घडी झालेली आहे. आता त्रिकोणी घडी झाल्यानंतर याच्या मध्यभागाला आपल्याला बरोबर एक नॉच देऊन घ्यायचा आहे. हे 2 नॉच झाले, एक पाठीमागचा भाग आणि एक पुढचा भाग. हे बरोबर पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागालाच व्यवस्थित मध्यभागी हे जोडायचं आहे. हा भाग मध्ये येईल याची काळजी घेऊन आपण पुढच्या भागातला हे जोडायचं आहे आणि पाठीमागच्या भागाला जोडायचं आहे. त्या अगोदर आपण अंब्रेला घेराची फिटिंगची टिप मारून घेऊ. आपण अगोदर टिप मारून नेटलाच फक्त टिप मारली, नेट पकडून, आणि हे फक्त अस्तर या प्रकारे पकडून ही टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे आपण अस्तर आणि नेट हे वेगवेगळं शिवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बरोबर मध्यभागालाच, पुढच्या मध्यभागालाच हा समोरचा भाग आणि पाठीमागच्या भागाला हा भाग लावून हे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे याचा घेर तयार झालेला आहे. पण आपण याच्या अगोदर इथे थोडंसं उसवू. इथे माझ्याकडून बेल्ट लावायचे राहिले. तुम्ही मॅचिंग त्याच कापडाचा बेल्ट बनवा किंवा तुमच्याकडे असं कापड असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही बेल्ट बनवू शकता. ह्या प्रकारे मी याचं इथे 5 इंच घेतले. लांबी तुमच्या मनाने घ्या. इकडून 2 इंच आणि याला मी कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कडेने टिप टाकून घ्यायची आहे आणि याच्यातून हा भाग काढून घ्यायचा आहे. हे मी सुईचं करून हे बेल्ट केलेले आहेत. इथे 2 इंच मी खून करून घेतली आणि इथे सुद्धा हा बेल्ट व्यवस्थित ठेवून ह्या प्रकारे परत एकदा आपण टिप टाकून हे शिवून घेत आहोत. हे भाग आपले व्यवस्थित टिपा टाकून झाल्या, बेल्ट लावून झाला आणि हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि पाठीमागे चेन सुद्धा लावून घ्यायची आहे. हे आपलं शिवून झालंय. बेल्ट सुद्धा व्यवस्थित लावून झालाय. आता हे घ्यायचं आहे 3.5 इंच आणि उंची 45 इंच घ्यायची आहे आणि याला बारीक बारीक चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. याला चुन्या टाकून झाल्यानंतर आपल्याला ह्याच लेसचा उपयोग आपल्याला बाहीसाठी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही बाही लावून घ्यायची आहे. हा फ्रॉक अगदी व्यवस्थित असा दिसतो. तुम्ही नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बेल्ट मी इथे व्यवस्थित लावून घेतलाय. हे बघा, आणि हा आपला सुंदर असा छान असा फ्रॉक तयार झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.